एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन अद्यापही नियुक्तीपत्र देण्यात आलेलं नाहीये आणि त्यामुळे नियुक्ती मिळावी यासाठी विद्यार्थ्यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। रखडलेलं नियुक्तीपत्र हे तातडीनं द्या अशी मागणी या परीक्षार्थींनी केलेली आहे। 2022 साली एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही अंतिम नियुक्ती दिलेली नाहीये, त्या विरोधात भावी अधिकाऱ्यांनी हे आंदोलन पुकारलंय। दरम्यान तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। पाहूया। पुण्यात भावी अधिकाऱ्यांचं भीक मागो आंदोलन सुरू आहे। एमपीएससी सारखी परीक्षा उत्तीर्ण होऊन सुद्धा त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेलं नाही आहेत। आपल्या सोबत भावी अधिकारी आहेत, आपण जाणून घेऊ नेमके त्यांच्या मागण्या काय। सागर सर, तुम्ही कुठली परीक्षा दिलाय आणि तुम्ही आता कुठल्या पदावर रुजू होणार होता मात्र नियुक्ती मिळाली नाही? सर, माझं नाव सागर वाघमारे। मी राज्यसेवा 2022 या एमपीएससीच्या परीक्षेतून तहसीलदार या पदावरती माझी निवड झालेली आहे। मात्र ती अंतरिम निकाल आमचा आलेला आहे, अजून अंतिम निकाल म्हणजे फायनल रिझल्ट जो आहे तो आलेला नाही आहे। आमची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती मे 2022मध्ये आलेली होती। पूर्व परीक्षा ऑगस्ट 2022मध्ये, मुख्य परीक्षा जानेवारी 2023 आणि इंटरव्ह्यू जे आहेत ते डिसेंबर आणि जानेवारी 2023 आणि 24मध्ये झालेले होते। नॉर्मली ही प्रोसेस एका वर्षामध्ये कंप्लीट होणं अपेक्षित असतं आपल्याला, परंतु गेली 2.5 वर्ष झालं ही प्रोसेस चालू आहे। आजही अंतिम निकाल आमचा आलेला नाही आहे, फायनल रिझल्ट जो म्हणतो, आणि आमच्या नियुक्त्या अजूनही पेंडिंग आहेत। त्यामुळं माननीय आयोगाला आणि माननीय सरकारला आमची हीच विनंती आहे की या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि आमचा अंतिम निकाल लवकरात लवकर लावून आम्हाला नियुक्त्या देण्याची प्रोसेस लवकरात लवकर सुरू करावी, ही आमची विनंती आहे। तुम्ही कुठली परीक्षा पास झाल्या आणि कुठल्या पदावर रुजू होणार होता? माझी राज्यसेवा 2022मधूनच उपशिक्षणाधिकारीपदी निवड झाली। सर, मी साताऱ्यातल्या एका छोट्या गावातून येतो। गेली 7 वर्षापासून मी सुरक्षा रक्षकाचा जॉब करतो। घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं मी पार्ट टाईम जॉब करत करत हे यश मिळवलं। मी गेली 7 वर्ष एवढं हलाखीच्या कष्टातून जगत असून त्यातून पोस्ट काढून पण अजून आम्हाला नियुक्त्या नाही आहेत। 3 वर्ष आमचा कालावधी लोटला, मार्च म्हणजे जवळजवळ 2.5 ते 3 वर्षाचा कालावधी लोटला। आता आम्हाला अंतिम निवड यादीमध्ये नाव दाखल होऊन आम्हाला नियुक्त्या देणं आयोगाकडून अपेक्षित होतं, पण अजून कसलीच प्रोसेस झाली नाही। माझी सहाय्यक राज्यकर आयुक्त वर्ग 1 पदी निवड झालेली आहे आणि सरकारला आणि आयोगाला आमची आता सध्या एकच विनंती आहे की आमचा अंतिम निकाल आणि तात्काळ नियुक्ती एवढी अपेक्षा आहे। कारण काय सर, आता आम्हाला एवढं अंडर एम्प्लॉयमेंटमध्ये काम करावं लागतं। मी स्वतः खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवते आणि वर्ग 1 पदी निवड होऊन सुद्धा अंडर एम्प्लॉयमेंटमध्ये काम करावं लागतं। यामुळे खूप सामाजिक आणि मानसिक खच्चीकरण होते सर। तर ही एक विनंती आहे सरकार आणि आयोगाला आमची की तुम्ही पाठपुरावा केलाय का? प्रशासनाकडून काय तुम्हाला उत्तर मिळाले का? हो, मागे एकदा पॅनल गेले होते आणि त्यांच्याकडून असं सांगण्यात आलेलं आहे की अजून केसेस चालू आहेत हायकोर्टामध्ये आणि त्यामुळे मग अजून आम्ही लावू शकत नाही। नियुक्तीपत्र किंवा प्रशासकीय जी नियुक्ती आहे ती झालेली नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलेले। तात्काळ त्यांची नियुक्ती करावी अशी या आंदोलकांची मागणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन चांदबोरसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।